मानको बँकेच्या मालेगाव शाखेतील तब्बल 100 कोटींच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातला मास्टर माइंड महमूद भगड देशाबाहेर पळालाय। ईडीनं महमूद भगड विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी केलंय। या प्रकरणात ईडीनं तपास सुरू करताच भगड देशाबाहेर पळाल्याचं सांगितलं जातंय। नामको बँकेच्या मालेगाव शाखेतून तब्बल 14 बोगस खात्यांमधून हे व्यवहार झाल्याचं उघड झालं होतं। तसंच सर्वसामान्य मजुरांच्या नावे खाती उघडून त्याचाही मनी लॉन्ड्रिंगसाठी वापर करण्यात आला होता। या प्रकरणात सिराज मोहम्मद या महत्त्वाच्या मध्यस्थाला अटक करण्यात आली आहे। सिराजनंच मालेगावातील मजुरांच्या नावानं बनावट खाती उघडून अफरातफर केली होती। सिराजच्या चौकशीतच महमूद भगड देशाबाहेर पळाल्याचं समोर आलंय। मालेगावच्या नामको बँकेतील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा म्होरक्या देशाबाहेर पळाल्यानंतर आता बऱ्याच चर्चांना उधाण आलेलं आहे। ईडीनं या प्रकरणामध्ये लुकआउट सर्क्युलर जारी केलंय। या प्रकरणात ईडीनं तपास सुरू करताच भगड देशाबाहेर पळाल्याचं सांगितलं जातंय। नामको बँकेच्या मालेगाव शाखेतून तब्बल 14 बोगस खात्यांमधून हे व्यवहार झाल्याचं उघड झालं होतं। तसंच सर्वसामान्य मजुरांच्या नावे खाती उघडून त्याचाही मनी लॉन्ड्रिंगसाठी वापर करण्यात आला होता। या प्रकरणात सिराज मोहम्मद या महत्त्वाच्या मध्यस्थाला अटक करण्यात आली आहे आणि सिराजनंच मालेगावातील मजुरांच्या नावानं बनावट खाती उघडून अफरातफर केली होती। सूरज ओझा आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। नक्की या प्रकरणी ईडीला जी माहिती मिळालेली आहे त्यामध्ये असं समोर आलेलं आहे की यातला जो मास्टर माइंड आहे त्याला चॅलेंजर किंग नावानेही देखील ओळखत होते आणि तो जेव्हा त्याला ही माहिती मिळाली की एजन्सी आता मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरू करत आहे, त्यात त्यांनी एका आरोपीला अटकही देखील केलेला आहे। त्यानंतर तो देश सोडून पसार झाला आणि ही माहिती मिळाल्यानंतर आता ईडीने त्याच्या विरुद्ध LFC ओपन केलेला आहे। त्याच्यावर तो गुजरातचा राहणार आहे आणि त्याच्यावर असा आरोप आहे की तो परदेशात जेवढे पैसे होते देशातले तो हवाला किंवा मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून तो घेऊन जायचे आणि त्याचा वापर करायचा। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।